हा ब्लॉग आहे गावावरून आलेल्या दुसऱ्या दिवशीचा. मी टेरेसवरती आले होते पाहायला की भाजीपाल्याची माझ्या काय अवस्था आहे. आता हे नेमकं कशी ग्रोथ आहे आणि याची अवस्था काय आहे आणि काय हार्वेस्टिंगला आले, चला आपण बघूया. हे आहेत माझी मुळे जे मी मागच्या वेळेस लावले होते आणि एवढी छान ग्रोथ आहे ना यांची, म्हणजे छान आलेत. मला असं वाटलं नाही. आता बघूया त्याला खाली किती मोठे मोठे मुळे येतात ते. तर ह्याच्यामध्ये पण मुळे लावले होते आणि थोडी थोडी कोथिंबीर पण उगली आहे, जी मी तशीच ठेवली आहे. ह्या ड्रममध्ये टोमॅटोची 4 झाडं लावलीत, पण ती ना त्यांना असा रोग पडायला लागला आहे. ह्याला मला नाही वाटत काय येईल, पण हे छान आहे, हे मस्त आलं आहे. याच्यामध्येच हा टोमॅटोचा आणखीन एक झाड आहे आणि याला छान पिवळे पिवळे झाले टोमॅटो. 2 टोमॅटो पिकलेत. आता ते मी काढून घेणार आहे. त्यानंतर हा पुदिना जो मी काही दिवसापूर्वी लावला होता आणि त्याला छान फुटलाय, तो आता मस्त फुटलाय. पण काल ना कबुतर जरा बसले याच्यामध्ये, हे असं सर्व वाकडं तिकडं करून टाकलंय कबुतरांनी. त्यानंतर ही आहे कोथिंबीर, एकदम गावरान कोथिंबीर आहे. मुळे जो आहे हा आहे लेटस, त्याला आता छान यायला लागलाय. आणि ही मिरची, सुंदर असा पालक, हे टोमॅटो, याला बघा फुलं यायला लागली आणि ह्याची फुलं पण मोठी मोठी वेगळीच येतं. मला वाटतं हे मोठ्यावाला टोमॅटो आहे. आणि ह्याला पॉलिनेशन करायचं असेल ना तर मग असं हाताने टॅप टॅप करायचं, मग त्याला ते फळ धरतं, नाहीतर मग ते फुलं गळून जातात. आता हे झाड असं सुकल्यागत झालंय का काय झालंय ह्याला काही कळतच नाहीये, पण हे बऱ्याच दिवसापासून असंच झालंय. इथं पण एक कोथिंबीर उगली छोटी छोटी. त्यानंतर इथं पण, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एकतरी कोथिंबीर उगलेलीच आहे. नेक्स्ट आहे आता हा आळू, जो मी गावावरून आणून लावला आहे. याची ही वाळलेली पानं काढून टाकावत मला असं वाटतं. म्हणजे नवीन पानं येतील त्याला. दोन चारच येतं, म्हणजे 3 किंवा 4च असतील हे. पण आता ऐक तुटलं, पण आता येतील त्याला, छान येतील. त्यानंतर ही आहे कांद्याची पात, त्याच्यामध्ये एक पालक उगलाय. आज मला ह्या भाज्या कट करायच्या होत्या, पण झालं काय की मी ताट पण घेऊन आली नाही आणि कैची पण घेऊन आली नाही. त्यामुळं मला त्या आज कट करणार आहे मी. आता मी जे हे लेटेस्ट लावलेलं आहे ना, तर ते छान फुटायला लागलंय बघा, बघू शकता तुम्ही. आय होप की आता हे छान यायला पाहिजे. मला खूप जास्त अपेक्षा आहे त्याच्याकडून. मला असं वाटतं इथे, म्हणजे मला टेस्ट करून पाहिजे. मोठंच होतं, एकदम मोठं होतं असं कोबी, किंवा हा कोबी कसा होतो तसे त्याला छान छान पानं येतात. आणि हा कबुतरांनी काल घातलेला राडा, एवढे छान उगले होते ना हे, पण ते कबुतरांनी सगळे खराब करून टाकले. त्यानंतर हा आहे चुका, आणि ह्याच्यामध्ये एक छोटंसं टोमॅटोचं झाड आहे आणि याला पण फुलं यायला लागलेत. आणि ह्याला तर छोटंसं टोमॅटो पण आलंय आता. आणि हा चुका मला जाळ काढून घ्यायचा आहे. एवढ्यामध्ये माझी एक भाजी होऊन जाईल आणखीन. आणि याला फुलं पण यायला लागले. 2 भाज्यात लगेच फुलं येऊन जातात. हे बघा, याला फुलं पण यायला लागले. त्याला तर आज मी कट करून घेते. याला ना कैचीच पाहिजे होती, म्हणजे हे छान कट झालं असतं. असं हे एवढं छान कट होत नाहीये. एकदम कवळ्या कवळ्या काड्या आहेत ह्याच्या.
गावावरून शेपू घेऊन आलेली. आता हा चुका स्पेशली मी त्याच्यासाठी शेपू घेऊन आले होते की शेपू आणि चुक्याची भाजी बनवीन आल्यावरती, म्हणून एक भाजी झाली तरी खूप चालेल. मला शेपू चुक्याची भाजी खूप जास्त आवडते. मेन म्हणजे अजून खाली गॅलरीमध्ये पण आहे एका याच्यामध्ये, एका कुंडीमध्ये. तो पण भरपूर आहे. एवढा ह्याच्यामध्ये जेवढा आहे ना तेवढा तो एकाच खाली कुंडीमध्ये, आणि ते थोडे झाड आहेत, 4-5 झाड आहेत. आता ह्याला ना इथं फुलं आलेली आहेत, हे फुलं काढून टाकते. बाकी कारण माझ्याकडे बी आहे ऑलरेडी, मी घरून घेऊन आलेली. घरी 1-2 झाडं होते चुक्याचे आणि त्याला बी आलेलं होतं मस्त वाढलेलं, तेव्हा मी ते घरून घेऊन आले. आता उन्हाळ्यामध्ये स्पेशली भाज्या महाग होत्या, जास्त महाग होत्या, त्यामुळे मला हिरव्या भाज्या जास्त लावायच्या आहे. कोथिंबीर पण लावणार आहे मी. आजच घेऊन यायचं होतं मला धणे टाकायला, पण मी विसरून गेले. ताट आणायलाच पाहिजे होतं. खूप जास्त निघलाय, एवढा निघलाय, एवढा म्हणजे एक भाजी आरामात होऊन जाईल याच्यामध्ये, एवढा जास्त निघलाय. सगळा झालाय कट करून. आता हा आता परत फुटला. आता याला मी ना थोडंसं शेणखत घालते, गावावरून शेणखत आणलेलं आहे. आणि हे टोमॅटो पण एक छान आलंय, त्याला इथे एक छोटंसं टोमॅटो पण लागलेलं आहे. एवढा चुका निघालाय हा. ह्या हिरव्या मिरच्या आणि छान आल्यात. ह्याचे ना मी एक वरती जाणारा एक शेंडा होता ना, तो मी कट केला. मग ह्याला साईडनी आणखीन खूप जास्त ब्रँचेस फुटलात. आणि हे बघा, याला एक टोमॅटो आलंय, टोमॅटोचं झाड आलेलं आहे इथं. छान टोमॅटो येत आहेत त्याला. दोन टोमॅटो खूप जास्त पिकले होते, पिवळे झाले होते एकदम. नंतर हे एक छोटंसं पिटुकलं. 3 टोमॅटो निघाले तसे. तर आज एवढी हार्वेस्टिंग निघाली. पालक पण आहे काढायला, पण मी तो नाही काढला कारण ना घरी गेल्यावर सुकायला नको, लागेल तेव्हा घेऊन जाईल.